हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 27. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. कौन्तेया, जे काही करशील, जे काही ग्रहण करशील, जो काही यज्ञ याग करशील, जे काही दान करशील, जी काही तपश्चर्या करशील, ते सर्व काही मला अर्पण कर. येथे भगवंत श्रींनी आपल्याला एक महान गोष्ट सांगितलेली आहे. कर्मयोगाचा हा अत्युच्च बिंदू आहे. जे जे काही चांगले वाईट, भले बुरे, लहान महान, योग्य अयोग्य, न्याय्य अन्याय्य इत्यादी असे आपण करू, ते भगवंत श्रींना अर्पण करावे. याचा अर्थ कर्म करावे, जरूर कर्म करावे. ते कर्म फल देणारेही असू दे. काही चिंता करण्याचे कारण नाही. निष्काम कर्म करायचे म्हणून कर्मच करायचे नाही असे व्हायला नको. कर्म कर, भरपूर कर्म कर, परंतु एकच कर. ते कर्म भगवंत श्रींना अर्पण कर. त्या कर्माचे फळ भगवंत श्रींना अर्पण कर. त्या कर्माचा परिणाम भगवंत श्रींना अर्पण कर. त्या कृत्यापासून मिळालेले फळ त्याग करू नको. ते फळ भगवंत श्रींना अर्पण कर. त्या कर्माचे दायित्व भगवंत श्रींना अर्पण कर. त्या कर्माचे कर्तृत्व भगवंत श्रींना अर्पण कर. कर्म करण्याचे काम तू कर, बाकी सर्व भगवंत श्रींवर सोपवून दे. केवळ कर्म करायचे काम कर. त्यासाठी तू पूर्णपणे मोकळा राहा. त्या कर्माचे बाकी सोपस्कार भगवंत श्रींना देऊन मोकळ्या मनाने कर्म करत राहा. तू कर्म कर आणि अलिप्त राहा. याचा अर्थ असा आहे की आपली कृती भगवंत श्रींना अर्पण करायची आहे. तेव्हा आपण योग्य तेच कर्म करू. आपल्या हातून गैरकृत्य होणार नाही. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा नकळत पादत्राणे बाहेर काढून ठेवतो. मंदिरात ओव्या गातो, शिव्यांचा परवचा म्हणत नाही. मंदिरात ओव्या गातो, शिव्यांच्या पर्वचा म्हणत नाही. तेव्हा भगवंत श्रींना अर्पण करायचे कर्म करण्यात आपण पावित्र्य राखून कर्म करू. आपल्या हातून शुद्ध तेच कर्म होत राहील. कर्मफलाची आसक्ती, अभिलाषा राहणार नाही. आपण आपोआपच निष्काम भावनेने कर्म करू. येथे कर्मयोग सोपा आणि मोकळा झाला. जर आपण गैरकृत्य करू तर ते भगवंत श्रींना अर्पण होणार नाही. ते जसेच्या तसे आपल्याकडे परत येईल. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. कर्म करतानाच आपल्यावर हे एक बंधन येईल. कर्म करतानाच आपल्यावर हे एक बंधन येईल. यातच या श्लोकाची खूबी आहे. कर्म भगवंत श्रींना अर्पण कर याचा दुसऱ्या भाषेत अर्थ असा आहे की चांगले, पवित्र, उत्तम, हितकारक तेच कर्म कर. भगवंत श्रींवर दोषारोप करणाऱ्यांनी हे आवर्जून लक्षात घ्यावे. हरिओम.